जाकादेवी क्रिकेट क्लब आयोजित जाकादेवी प्रीमियर लीग सन 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. आमचे साथी स्कोरर उन्मेश कीर आपल्याला इथे पाहायला सुरू मिळत आहेत आणि ही स्पर्धा आमच्या सर्वांच्या भेटीला आली. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील आपण हा तिसरा सामना पाहतोय. क्वालिफायर 2चा सामना. एका बाजूला आहे जय भैरी नाचणे संघ तर दुसऱ्या बाजूला जाकादेवी पावस संघ. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आत दाखवली. स्ट्रायकिंग गेटवरती अक्षय सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पहिल्याच इथे सन्मान दिला जाईल. एक धाव इथे घेतली जाते आणि याच आता एका धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचे ते श्री गणेश होतोय आणि त्यानंतर स्ट्रायकिंग गेटवरती आता सार्थक पवारला इथे दाखल केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती जर का विचार केला तर वसीम नाकडे आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक ओढीतील पहिल्या संघकडून पहिले षटक वसीमच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. स्ट्रायकिंग गेटवरती डावखुऱ्याचा फलंदाज सार्थक पवार. अंडरआर्म क्रिकेट ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवलं या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये ज्या नावाचा बोलबाला राहिला आहे तो सार्थक पवार आपल्याला स्ट्रायकिंग गेटवरती ते पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी पार्कवरती वसीम सज्जय. येणारा दुसरा चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती सार्थक आहे. लोवर फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला इथे गटवलं जातोय. मुनीप तिथे तैनात आहे. एकच धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या दोन्ही अंकावरती जाऊन जंप करेल. चांगली सुरुवात जयभेरी नाचणे संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. क्वालिफायर 1 मध्ये जाकादेवी पावस संघ इथे पराभूत झाला आणि त्यानंतर फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलचं तिकीट ज्या संघाने घेतलं तोच रत्नदीप पाटीलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. करूया मरोवाला हा सामना. या सामन्यामध्ये जो विजय प्राप्त करेल तो थेट इथे फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या विरोधामध्ये तो फायनलचा सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. प्रेक्षकाच्या दिशेने हलक्यात आणि ते चेंडूला गटवलं जातोय. एक धाव इथे घेतली जाणार आहे आणि याच एका धावेने आता संघाची धावसंख्या आपल्याला तिन्ही अंकावरती पुढे सरकताना पाहायला भेटते आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या हातमध्ये दाखल केलं गेलं आहे. जर काही या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये जर लेग साईडच्या दिशेने वारा असतो आणि त्यानंतर डावखुऱ्याचा फलंदाजाला त्याचा ॲडव्हान्टेज असतो आणि त्याच प्रकारे आता सार्थक पवारला इथे दाखल केला जातोय. येणार आपल्याला चौथा चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले इथे प्रगतीपथावर आहे. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सार्थक पवारला इथे चकडून ठेवले जातोय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची आपल्याला इथे सांगता घडताना पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना येणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. मोठे फटके इथे खेळावे लागतील आणि त्यानंतर लेग साईडच्या दिशेने चेंडूला इथे कटवलं जातोय. धावबाची इथे संधी निर्माण झाली आहे. सार्थक पवार इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि त्यानंतर अक्षय सावंत आपल्याला चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. सार्थकला माघारी पाठवलं जात आहे. बॅटर इथे सेफ आहे. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. आतापर्यंत वसीमच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले गेले आहेत आणि त्याच 5 चेंडूंवरती 3 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. उत्कृष्ट गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच वसीम आपल्याला पावस संघाचा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत झाली आहे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकिंग गेटवरती सार्थकला आपण पाहतोय. लोवर फुल टॉसचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने चेंडूला कटवलं जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जेली ते निसटला जाईल आणि त्यानंतर 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत. बॅटरी ते सेफ आहे. पंचांकडे इथे अपील मागितली गेली आणि त्यानंतर ती अपील इथे फेटाळली जाते आहे. म्हणजे काय तर पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 5 धावा इथे पाहायला मिळत आहेत. जय भैरी नाचडे संघ शांत आणि संयमाने ते सुरुवात केली आहे. आतापर्यंत 5 धावा या धावफलकावरती लगावले जात आहेत. अजूनही निर्धारित 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि या 24 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लगावणे गरजेचं आहे. 50+ धावा या धावफलकावरती जोडाव्या लागणार आहेत. कारण पावस संघाची बॅटिंग लाईन आपण पाहिली तर मोठे खेळाडू त्या संघामध्ये पाहायला मिळतील. अहमद नाकवा आहे, शुभम मुरकर आहे, प्रणय मुरकर आहे, अरफन नाकवा असे आपल्याला बरेच मोठमोठे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती आपण प्रणय मुरकरला इथे पाहतोय. ऑरेंज कॅप ज्याच्या डोक्यावरती आहे आणि तोच प्रणय मुरकर आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक ओढीतील पहिल्या संघाकडून दुसरं षटक राईट ओव्हर द विकेटने येणारा पहिला चेंडू आहे. आतापर्यंत 5 धावा या धावफलकावरती लगावले गेले आहेत. स्ट्रायकिंग गेटवरती आपण अक्षय सावंतला इथे पाहतोय. अक्षय सावंतला इथे दमखम दाखवणं गरजेचं आहे. मोठे फटके ते लगावे लागणार आहेत आणि त्यानंतरचा पहिला चेंडू आहे. लोवर फुल टॉसचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये.
लेग बाय स्वरूपात इथे एक धाव इथे संघाच्या यस बॅटची इथे हलकीशी कडा लागली आहे आणि त्यानंतर इथे एक धाव इथे अक्षय सावंतच्या खात्यामध्ये नक्कीच जोडली जाणार आहे. संघाची धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. आयोजकांच्या वतीने लकी ड्रॉचं इथे आयोजन गेले आहे. लकी ड्रॉमध्ये आपल्याला नॉईसचे स्मार्टवॉच, नॉईसचे इयरबड्स आणि 70-70ची हुडी आपल्याला पाहायला मिळते आहे. कुपनची किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये. जर का आपलं नशीब इथे आजमावायचं असेल तर आपण समालोचन कक्षाचा वाडी शुभम तोडणकर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि 10 रुपयाचं कुपन तुम्ही फाडू शकताय. प्रोलिंगच्या माध्यमातून हे सर्व सामने लाईव्ह थेट प्रक्षेपित केले जात आहेत. सर्व प्रोलिंगची टीम चांगलं काम करते आहे. ही संपूर्ण स्पर्धा ज्याच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपित केली गेली आहे. अप्रतिम कामगिरी, अप्रतिम कॅमेरा वर्क या चॅनलच्या माध्यमातून केले गेले. येस इथे हा चेंडू आपल्याला नो पाहायला मिळाला आहे. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडूचा. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 वापरला जाईल. पंच गोलंदाजाला ते दंडहित आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर संघाची धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 150 लोक ऑनलाईन या सामन्याचे इथे आनंद घेत आहेत. लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले जात आहेत. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. लगातारचा टाकलेला हा तिसरा अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. पहिला चेंडू नो फेकला गेला आणि त्यानंतरचे लगातारचे 2 आपल्याला वाईट चेंडू म्हणजेच काय तर 3 धावा जयभैरी नाचणे या संघाला मोफत स्वरूपात दिल्या गेल्या आहेत. संघाची धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आतापर्यंत प्रणयच्या माध्यमातून एकच चेंडू फेकला गेला आणि त्याच एका चेंडूवरती 4 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण सार्थक पवारला इथे पाहतोय. यस गोलंदाजी पार्क वरती प्रणय पुन्हा एकदा सज्ज होईल. लेक्सच्या दिशेने चेंडूला गडावलं जातोय. क्षेत्ररक्षक थोडंसं इथे चुकलाय आणि त्यानंतर तिथे शुभम मुरकर तैनात आहे. 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. एकच धाव इथे घेतली गेली आणि याच एका धावेने आता संघाची धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचेल. दुहेरी अंकात तिथे धावसंख्या प्रवेश करते. शांत आणि संयमाने इथे केलेली सुरुवात जयभैरी नाचणे संघाची आपण पाहतोय. पहिली 2 ते 3 षटकं इथे एकेरी आणि दुहेरी धावांवरती जास्त विश्वास दाखवला जाणार आहे आणि त्यानंतर इथे मोठे फटके खेळले जातील आणि हीच रणनीती आपल्याला जयभैरी नाचणे संघाची पाहायला मिळते आहे. अक्षय सावंत स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. वाईड चेंडूचा खराब गोलंदाजी आपण प्रणय मुरकरच्या माध्यमातून पाहतोय. वारंवार ह्या अतिरिक्त धावा समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिल्या जात आहेत. करूया मरोवाला हा सामना आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं महत्वाचं आहे. यानंतर कोणत्याही प्रकारचा चान्स कोणत्याही संघाला दिला जाणार नाही आहे आणि त्यानंतर अक्षय सावंतच्या माध्यमातून मोठा फटका लगावला गेलाय. शुभम मुरकर तिथे तैनात आहे. जेल इथे कंप्लीट केला जाईल. लागलेला धक्का क्रमांक पहिला अक्षय सावंत क्रीडांगणाच्या बाहेर त्याला पाहायला मिळतोय. प्रणय मुरकरच्या माध्यमातून केलेलं हे आपल्याला कमबॅक पाहायला मिळालाय. अप्रतिम चेंडू इथे डिलिव्हर केला गेला. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे झाला नाहीये आणि शुभम मुरकर आपल्याला जेल इथे कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. 11 या अंकावरती लागलेला धक्का क्रमांक पहिला आहे. आतापर्यंत ही स्पर्धा ऑनलाईन च्या प्रेक्षकांनी पाहिली आहे आणि तोच आकडा 6000च्या इथे वर गेला. आजच्या दिवसातील ही संख्या आहे आणि हीच या स्पर्धेचा आपल्याला श्रेय पाहायला मिळत आहे. 6000 पेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेचा इथे आनंद घेतलाय. वळीया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने प्रथमे सोनारला इथे दाखल केला होता आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे मात्र चुरटी धाव इथे धावून कंप्लीट केली जाते
आणि त्यानंतर एक धाव आता संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. संघाची धावसंख्या 12 या अंकावरती आपल्याला जाऊन पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. चेंडू इथे पायावरती जाऊन आदळलाय आणि त्यानंतर लेग बाय स्वरूपात एक धाव इथे ऍड केली जाते. चांगली सुरुवात चाकादेवी पावसा संघाकडून झाली आहे. क्वालिफायर 1चा सामना इथे पराभूत झाला आणि त्यानंतर केलेलं कमबॅक आपण चाकादेवी पावसा संघाचा आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, कोणत्याही प्रकारची ते चूक केली जात नाहीये. शुभम तोडणकर विनंती केली जाते आपण समालोचन कक्षाकडे जोडलेचा. शुभम तोडणकर इथे मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने चेंडू ते कटवलं जातोय. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क झाला नाहीये. सार्थक पवार आपल्याला इथे थोडंसं अडचणीमध्ये त्याला पाहायला मिळतोय. वारंवार त्याच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न इथे फसला जाईल आणि त्यानंतर एकच धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. संघाची धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण प्रणय मोरकरला पाहतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. केवळ आणि केवळ 13 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपण प्रथमेश सोलारला इथे पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे फसलाय. त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. येतोय ते डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप पाटीलवाडी या संघ फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय आणि जो या सामन्यामध्ये आपला विजय निश्चित करेल तो थेट इथे फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणता तो संघ असेल तिथे मात्र प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. क्वेश्चन मार्क आलाय. आपण स्क्रीन वरती पाहतोय. एका बाजूला रत्नदीप पाटीलवाडी आणि त्याच रत्नदीप पाटीलवाडी संघाचा कर्णधार ऋत्विक पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण शुभम मोरकरला इथे पाहणार आहोत. वैयक्तिक कोडतील पहिला आणि संघाकडून तिसरं षटक हे शुभम मोरकरच्या माध्यमातून हाताळलं जाणार आहे. पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म राऊंड विकेटने येणारा पहिला चेंडू आहे. स्ट्रायकिंग गीडवरती सार्थक पवारला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा जर का आपण विचार केला तर ऑफसाईड 4 आणि लेग साईड 5 क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जात आहे. चांगली इथे सुरुवात नक्कीच जागतिक पावसाच्या संघाकडून केली गेली आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 13 धावा या समोरच्या संघाला दिल्या जातील आणि त्यानंतर बॅटची ते हलकीशी काढायला लागली आहे. चेंडू जाईल इथे यशरक्षाच्या दिशेने. हर्षल तिथे तैनात आहे आणि त्यानंतर इथे अपील केली जाते आणि तीच अपील पंचांच्या माध्यमातून फेटाळली जाईल. म्हणजेच काय तर बॅटर इथे सेफ आहे आणि त्यानंतर एक धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. संघाची धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली लढत आपण या दोन्ही संघांमध्ये पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं गरजेचं आहे. जो संघ या सामन्यामध्ये विजयी ठरेल तोच इथे फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. आणि कोणता तो संघ आहे जो रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या विरोधामध्ये आपल्याला फायनलचा सामना खेळताना पाहायला मिळेल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला जरूर मिळेल. त्यानंतर मोठा फटका प्रथमेश सोनारच्या माध्यमातून लगावला गेला. जागा इथे चुकीची निवडली गेली. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि हीच एक धाव आता जयभेरी नाचणे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचेल. मोठे फटके ते खेळावे जरूर लागणार आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलंय त्याचं नंदकुमार मोरकर आणि नेताजी पाटील यांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होईल. प्रमुख उपस्थिती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ते लगावली जाणार आहे. आणि अनेक मोठमोठे आपल्याला मान्यवर या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आज मेगा फायनल आहे. ग्रँड फायनलचा दिवस आपण पाहतोय. नेताजी पाटील आणि नंदकुमार मोरकर साहेब यांचं इथे थोड्याच वेळ तिथे आगमन होईल. पुन्हा एकदा वळी आपण सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती शुभम मोरकरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग हेड वरती प्रथमेश सोनार परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. चेंडूला इथे खोदून काढला जातोय आणि त्यानंतर इथे 2 धावा इथे धावून कंप्लीट केले जात आहेत. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचेल. नेताजी पाटील आणि नंदकुमार मोरकर यांचं इथे आगमन झालंय. प्रमुख उपस्थिती त्यांनी या स्पर्धेसाठी लगावली आहे. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थान पाहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे.
यस, पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे ऑफसाईड दिशेने हलक्या तर चेंडूला ते कडवला जातोय. एक धाव तर नक्कीच घेतली जाते आणि याच एका धावेवरच समाधान मानणं गरजेचं होतं आणि त्याच एका धावेचं रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सोनारकडून पाहायला मिळालं आहे. स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली गेली आहे. संघाची धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. येणारा अंतिम चेंडू जयभैरी नाचणे संघ कमीत कमी धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत आणि या पावस संघाकडून या धावसंख्येवरती त्यांना रोखलं गेलंय. येणारे अजूनही 13 चेंडू आहेत. 13 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे आणि त्याच 13 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा इथे खर्च कराव्या लागणार आहेत. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. त्यानंतर येणारा तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश सोनार मोठा फटका खेळायचा प्रयत्न अराउंड कार्पेट केळ फटका. चेंडू होतोय लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव इथे घेतली जाईल. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा इथे पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय तर 18 चेंडूंचा खेळ झाला आणि त्याच 18 चेंडूंवरती केवळ 20च धावा या जयभैरी नाचण्या संघाकडून लगावल्या गेल्यात. अक्षय सावंत का एक घातक खेळाडू क्रीडांगणाचे ते बाहेर गेलाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे आणि त्याच 12 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. ओव्हर टू विजयचे. जो प्रेक्षक एका हाताने झेल पकडेल त्या प्रेक्षकासाठी संदीप कीर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज, तसेच स्वामीनंद शेट्टी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि जकादेवी रणपार संघाकडून इथे आकर्षक कॅप आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर अहमद नाकाबावरती आक्रमण केलं जात आहे. वसीम तिथे तैनात आहे. अफुलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या संघासाठी 4 धावा इथे रोखल्या जात आहेत. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकच धाव आहे ना पंच? यस, एकच धाव. म्हणजेच काय तर 5 धावा या वसीमच्या माध्यमातून रोखल्या गेल्या. अप्रतिम आपल्याला कामगिरी इथे वसीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी पार्कवरती आपल्याला अहमद नाकवा सज्ज होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 21. रिप्ले नाही आहे मित्रा, इथे लाईनमन आमच्या तैनात आहेत. संदीप तोडणकर यांच्याकडून वसीमने हा षटकार रोखल्याबद्दल 100 रुपयाचा इथे कॅश प्राईज संदीप तोडणकर साहेबांकडून लगावलं गेलंय. अप्रतिम आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथे झेल कंप्लीट केला जातोय. सार्थक पवारला क्रीडांगणाच्या बाहेर इथे पाठवलं जाईल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. लोअर फुलटॉसचा चेंडू लेग बोटा फटका खेळायचा होता. प्रॉपरली ते चेंडूवरती जम्प केली गेली आणि 7च्या माध्यमातून हा झेल इथे कंप्लीट केला जातोय. लागलेला धक्का क्रमांक 2 जयभैरी नाचणे या संघाला आपण पाहिलाय. सतीशला पाहतोय. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. अनेक प्रेक्षक इथे जमले गेले आहेत.
आणि हा सामना तितक्याच मित्रांनो ताकदीचा आहे, कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. एका बाजूला आहे जय भैरी नाचोडे संघ, तर दुसऱ्या बाजूला चाकादेवी पावसाहेब संघ पाहतोय. सतीशच्या माध्यमातून बोटा फटका खेळला गेला, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि याच एका धावेने संघाची धाव संख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक इकडे चौथं प्रगती पथावर आहे. सतीशने ते मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण जर का पूर्ण सामन्याचा विचार केला तर अजूनही फक्त आणि फक्त 9 चेंडूंचा हा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अहमद नाखवा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे होणं गरजेचं आहे. रनअप मध्ये आपल्याला गडबड पाहायला मिळाली. पंचाच्या माध्यमातून डेट शीट घोषित केला जातोय. चांगली लढत या दोन्ही संघांमध्ये आपण पाहणार आहोत. चाकादेवी पावसा संघ जयभैरी नाचोडे या संघावरती थोडंसं इथे हावी ठरलाय. कमबॅक करावं लागणार आहे आणि त्याच प्रकारचं कमबॅक इथे केलं जात आहे. फुलातून फट काय ते सतीशच्या माध्यमातून खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे प्रणय मोर करता येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून घेतलेली आपल्याला ही अप्रतिम झेल पाहायला मिळते. लागलेला धक्का क्रमांक 3 क्रीडांगणाच्या बाहेर सतीश नाचणकर त्याला पाहायला मिळतोय. येस, ज्या खेळाडू ते झेल पकडली आहे म्हणजेच प्रणय मोरकर ऑरेंज कॅप होल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप आपल्याला पाहायला मिळते. 54 धावा या त्याच्या बॅटमध्ये आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या आणि त्याच्याच मागोमाग आपल्याला अहमद नाखवा सुद्धा पाहायला मिळतोय. 52 धावा आपल्याला अहमद नाखवाच्या पाहायला मिळत आहेत. येस, गोलंदाजी मार्कवरती तोच अहमद नाखवा आता पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या नावाचं येते बोलबाला संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये ठेवलं आहे. सामना थांबवा. डेट शीट इथे घोषित केला जातोय. यस, सामन्याला इथे पुन्हा एकदा सुरुवात होईल. गोलंदाजी बारावरती अहमद नाखवा आहे. पुढचा चेंडू आणि त्यानंतर इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र अरफानच्या माध्यमातून जय घेतली जाते. क्रीडांगणाच्या बाहेर आपल्याला विजय पाहायला मिळतोय. लगातारच्या यस, न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला सागर त्याला पाहायला मिळतोय. जयभैरी राचडे हा संघ इथे अडचणीमध्ये आलाय. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लगावणं गरजेचं होतं. करूया मरोवाला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत यस, त्यानंतरचा पुढच्या चेंडू आहे इथे मात्र हलक्या चेंडूला गडवला जातोय. त्यानंतर इथे एकच धावे घेतली जाईल. वसीम तिथे तैनात आहे आणि त्याच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. थ्रो येते बॉलर एंडकडे करणं गरजेचं होतं. तोच थ्रो इथे शुभम मुरकरकडे केला गेला आणि त्याच्याच मदतीने एक अतिरिक्त धावी जयभैरी नाचणे या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची टोटल धाव संख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचेल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळ संघाची धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा.
यस, गोलंदाजी मार्क वरती मुनीबला आपण पाहतोय. वैयक्तिक वरती पहिलं संघाकडून शेवटचे 6 चेंडू मुनीबच्या माध्यमातून फेकले जाणार आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण प्रथमे सोनारला पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रथमेश सोनार. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे आणि धावा इथे लगावणं धाव फलकावरती गरजेचं आहे. आणि त्यानंतर पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडू इथे घोषित केला जाणार आहे. एक अतिरिक्त धाव नाचणे या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. संघाची धाव संख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. चांगली सुरुवात चाकादेवी पावस संघाची आपण पाहिली आहे. क्वालिफायर 1च्या सामन्यामध्ये रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना पराभूत झालेला संघ चाकादेवी पावस आपण पाहतो. आणि त्यानंतर इथे कमबॅक अप्रतिम केले गेले. अफलातून फटका यॉर्कर चेंडू इथे फेकला होता आणि त्यानंतर इथे कमबॅक केले गेले. एक धावे ते कंप्लीट केले गेले आणि त्याच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करायचं होतं. सागर आता क्रीडांगणाच्या बाहेर होईल. धाव बाद होतोय. लागलेला धक्का क्रमांक आपण 5वा पाहिला आहे. 26 अंकावरती स्ट्रायकिंग गेटवरती प्रथमेश सोनारला इथे ठेवणं गरजेचं होतं आणि स्ट्रायकिंग गेटवरती प्रथमेश सोनारला इथे ठेवलं नक्कीच जात आहे. खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. प्रथमेशला मोठा फटका खेळावा लागणार आहे आणि त्याच प्रकारचा मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र झेल निसटला जाईल. म्हणजेच काय तर 2 धावा या नाचण्या संघाच्या खात्यामध्ये आता जोडल्या जात आहेत आणि याच 2 धावांनी आता संघाची धाव संख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. या चुका इथे रोखणं गरजेचं आहे. झेल इथे घेणं गरजेचं होतं. झेल इथे निसटला जातोय. प्रथमे सोनारला इथे जीवनदान दिले गेले आणि त्याच जीवनदानाचा ते उपयोग करावा लागणार आहे. अजूनही 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूवरती 2 ते 3 मोठे फटके ते लगावणं गरजेचं असेल. सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. आतापर्यंत 28 धावांवरती ते मजल मारली गेली आहे. फायनल मध्ये प्रवेश केलेला रत्नदीप पाटीलवाडी आपण हा संघ पाहतोय. कोणता जो संघ असेल दुसरा तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या विरोधामध्ये लढत देईल. हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. आता चाललेली लढत जकादेवी पावस या संघाच्या विरोधामध्ये जय भैरी नाचणे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश सोनार आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. येणारा पुढचा चेंडू त्यानंतर इथे मात्र गतीत परिवर्तन केले गेलं. चेंडूवरती फिंगर रोल केली गेली. लेग ब्रेक केलेला चेंडू ऑफस्टिक सोडत चाललेला पाहायला मिळाला आहे. येतो इथे वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाव संख्या 29 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ आहे. यस, त्यानंतरचा पुढचा चेंडू ऑफसाइड अप्रतिम फटका आहे. चेंडू जायला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फटका आपल्याला प्रथमेश सोनारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू जातोय आणि त्यानंतर 6 धावा या महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संघाची धाव संख्या 35 अंकावरती जाऊन पोहोचते. प्रथमेश सोनार ऑन फायर होतोय आणि अशाच प्रकारे ते मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. संघ इथे अडचणीमध्ये आहे. 35 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 45 ते 50 धावा या धावफलकावरती लगाव्या लागतील. डिपेंडिंग स्कोर हा धावफलकावरती आपल्याला नक्कीच जोडला जाणार आहे. आतापर्यंत 35 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट व्ह्यू आपल्याला इथे ऑनलाईन आपल्यापर्यंत जोडले गेलेले 238 लोक इथे पाहायला मिळत आहेत आणि हा सामन्याचा इथे आनंद घेतलाय. सर्व लाईनमॅन विनंती केली जाईल आपण आपापली जागा घ्या. प्रेक्षकांसाठी देखील एक खुशखबर आहे. जर सीमारेषेच्या बाहेर एका हाताने जर का आपण झेल घेतला तर संदीप कीर यांच्याकडून 100 रुपये आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने चेंडूला इथे गडवलं जात आहे. एक धाव इथे घेतली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे आणि त्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. संघाची धाव संख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचते आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला मुनीफ सज्जोदाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश आहे. मोठा फटका आहे ती येणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. संघाची धावसंख्या 37 अंकावरती रोखली जाते. कमीत कमी धावांवरती येते. जयभेरी नाचण्या संघाला आतापर्यंत ते रोखलं गेलंय. अजून एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. षटक क्रमांक इकडे 5वा प्रगतीवर आहे. मुनीफच्या माध्यमातून चांगली इथे गोलंदाजी झाली आहे. येणारा अंतिम चेंडू रेडम ओव्हर द विकेट. या स्थितीत मात्र अफलातून फटका आहे. समोरच्या दिशेने येते देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा आणि या 6 धावा आता संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार आहेत. संघाची धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचेल आणि 44 धावांचं उद्दिष्ट जाकादेवी पावस या संघाच्या विरोधामध्ये ठेवलं गेलंय. लाजवाब फटका पाहायला मिळालाय. प्रथमेश सोनारच्या माध्यमातून समालोचक कक्षाला इथे सलामी देणारा फटका आणि त्यानंतर जोडलेल्या 6 धावा संघाच्या धावसंख्येत भर पाडून जात आहेत. संघाची धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचली आहे आणि 44 धावांचे ते उद्दिष्ट ठेवलं गेलंय जाकादेवी पावस या संघाच्या विरोधामध्ये. प्रेक्षकांसाठी देखील एक खुश खबर आहे. जर का आपण एका हातामध्ये सीमारेषेच्या बाहेर चेल पकडला तर संदीप कीर यांच्याकडून 100 रुपयाचे इथे कॅश प्राइज आहे. तसेच स्वामीनंद शेट्टे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जाकादेवी रणपर या संघाकडून एक आकर्षक इथे कॅप दिली जाणार आहे. आपण सीमारेषेच्या बाहेर तयार राहा. ज्यावेळेला षटकार जाईल आपण सीमारेषेच्या बाहेर इथे कॅच पकडा आणि त्यानंतर ही वेगवेगळी पारितोषिक तुमच्यासाठी इथे लगावली गेली आहेत. लकी ड्रॉचं सुद्धा इथे आयोजन केलं गेलं आहे आणि त्याच लकी ड्रॉच्या कुपनची किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये आहे. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आपण रत्नदीप पाटीलवाडी या संघ पाहतोय. येणाऱ्या आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये दुसरा फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच दुसऱ्या फायनलिस्ट संघाच्या ठिकाणी ते आपल्याला प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे. क्वेश्चन मार्क आहे. आपण स्क्रीनवरती पाहतोय. रत्नदीप पाटीलवाडी हा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. तरी ते तिकडे विराजमान आहेत. निर्धारित 5 षटक आहेत आणि त्याच 5 षटकांवरती आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे दुसरा संघ.
प्रणय और मंदार, बंदर कीर और प्रणय मुरकर इस समय जाका देवी पावर्स के दो बैटर्स ग्राउंड पर। सागर इस बीच नए और प्रारंभ करेंगे, जो कि इस समय केवल 44 रन का टारगेट। लगभग सेमीफाइनल का ये मुकाबला है, जो कि तैयार हो रहे हैं सामना करने के लिए दाएं हाथ के बंदार। बंदार इस समय सामना करेंगे सागर की पहली गेंद का। राइट एम राउंड द विकेट से सेकंड इनिंग आरंभ हो रही है। पहली गेंद बढ़िया गेंद थी, बैकफुट पर जाते हुए हल्का ऑन साइड पर गेंद को खेला, जब तक कि वहां पर फील्डर सतीश नाचनकर गेंद के ऊपर पहुंच रहे हैं। एक लौता रन, जो कि किसी तरह जल्दबाजी की कोई आवश्यकता नहीं है, और 30 गेंदों में 44 रन का केवल टारगेट है। और देखना ये टारगेट किस तरीके से मुश्किल बना सकेंगी जय भैरी नाचने की टीम, और क्या ये स्कोर डिफेंस कर सकेंगे, जो कि एक मजबूत टीम है पावर्स की, जिनके पास आक्रामक शैली के बैट्समैन है। और इस समय सामना करते हुए दाएं बाएं हाथ के प्रणय, लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद और काफी खराब गेंद डालते हुए यहाँ पर सागर। एक एक्स्ट्रा रन, रन संख्या बनती हुई यहाँ पर हो चुकी है 2 रन, और जबकि जीतने के लिए 44 रनों का टारगेट है। लगातार 3 बार टूर्नामेंट के जाका देवी के टूर्नामेंट के फाइनल में पोजीशन बनाई है यहाँ पर रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम ने। क्या इस बार तीसरी बार क्या हो सकेगा? ये गेंद पटकती हुई गेंद घुमा करके गेंद को खेलना चाहते थे, भारी मोटा सिरा लगती हुई गेंद डिक्लेयर पोजीशन पर पहुंच रही है। एक लौता रन, अंपायरों का इशारा महेश दलवी का, और संकेत इस समय स्क्वाड लेग अंपायर है, जो कि दोनों अंपायर जो कि गावकड़ी के हैं। रन संख्या बनती हुई 3 बिना किसी विकेटों के नुकसान पर। फिर से बार सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज, जो कि लेफ्ट हैंडर की बैट्समैन है प्रणय, बाएं हाथ के बैट्समैन प्रणय, जो कि सामना करेंगे। जीतने के लिए 44 रनों का टारगेट है। फिर से एक बार सागर राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे। प्रणय पहले से कनेक्ट हुए, बढ़िया स्ट्रोक खेल दिया है, गेंद आ रही है डिक्लेयर इलाके में, केवल मात्र 1 रन। शॉट सिलेक्शन अच्छा था, जगह अच्छी नहीं मिलती हुई यहां पर बैट्समैन के लिए, और स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर। रन संख्या 4, 40 रनों की आवश्यकता अभी भी मैच को जीतने के लिए। क्या वापसी कर सकेगी जय भैरी की टीम, जो कि पावर्स की टीम इस समय बैटिंग कर रही है, और उनके बाद शुभम जो कि मुरकर है, अहमद नाकवा है, अरफान है। इस बीच प्रणय ग्राउंड पर बैटिंग कर रहे हैं और ओवर द विकेट से गेंद करेंगे। शॉट ऑफ लेंगे, बैकफुट पर जाते हल्का सा आंसर पर ग्लांस किया है, सागर नागवेकर गेंद के ऊपर पहुंचे, 1 रन के लिए वहां पर मौका मिलता हुआ। इस 1 रन की मदद से रन संख्या बनती हुई कुल मिलाकर 5 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार अगली गेंद करेंगे सागर, देखना है किस तरह से गेंदबाजी हो पाएगी। बढ़िया मैच इससे पहले के देखने को मिल चुका है बेरवी के रूप में, और इससे भी अगली गेंद मंदार ने हल्के हाथे से ऑनसाइड पर गेंद को निकाल दिया है, और जब तक की गेंद वहां पर फील्ड हो चुकी है, एकमात्र रन स्कोरबोर्ड में जुड़ता हुआ। इस 1 रन की मदद से रन संख्या बनती हुई कुल मिलाकर 6 रन, 6 रन इस समय स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, जो हमारे राजा इस समय की स्कोरबोर्ड को हिला रहे हैं लगातार 1-1 रन के बाद। इस समय 6 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए फिर से बार ओवर द विकेट से ये गेंद प्रणय गेंद को उठाना चाहते थे, और उसी के साथ बीट होते हुए शानदार यहां पर सफलता मिलती हुई प्रणय भी पूरी तरीके से बीट हुए, और एक जबरदस्त विकेट चटकाती हुई जय भैरी नाचने की टीम। प्रणय आउट हो चुकी। शुभम मुरकर, प्रणय, इसमें उनकी पारी समाप्त हो चुकी है, और इस समय बंदार के साथ बैटिंग करेंगे, आगे बढ़ाएंगे पारी को। 44 रन का टारगेट है मैच को जीतने के लिए। पहले नंबर पर टूर्नामेंट के फाइनल में जगह बनाई है रत्नदीप पाटिलवाड़ी मिर्जोड़े की टीम ने। लगातार 3 बार
जाकर रन पार के लिंग टूर्नामेंट में प्रवेश किया है। 2 बार हार का फाइनल में सामना करना पड़ा। तीसरी बार क्या रत्नदीप पाटिलवाड़ी चैंपियन बन सकेगी, यह तो भविष्य के गर्भ में छिपी हुई बात है, लेकिन 2 बार फाइनल वो हार चुके हैं। और इस समय जबकि गेंदबाजी के ऊपर सुमित खड़े होते हुए गेंदबाजी करने के लिए और गेंद करेंगे मंदार के लिए। इस मैच का जहां तक सवाल है 44 रनों का टारगेट है और पावर्स की टीम के बाद इस समय काफी एक के बाद एक जबरदस्त बैट्समैन है अरफान नागवा की तरफ देखना है कि वो किस प्रकार से प्रदर्शन करेंगे इस मैच में। क्या उन्हें बैटिंग करने का मौका मिलेगा अथवा नहीं। मंदार स्ट्राइक पर बैट्समैन है, शिवम इस समय नॉन स्ट्राइकर एंड बैट्समैन है, जो कि एंड वक्त में उनका बल्ला जो कि रन आउट हो गए थे रत्नदीप पाटिलवाड़ी के खिलाफ और इस समय नॉन स्ट्राइक एंड पर है। 44 रनों का टारगेट, दूसरा ओवर आरंभ होने की स्थिति में है। रन संख्या बनती हुई कुल मिलाकर इस पहले ओवर में 6 रन बने हैं। केवल 2 फील्डर जो कि इस समय सिटी डाउन नजदीकी फील्डर है। राइट ओवर द विकेट से सुमित की गेंद और मंदार ने बाहर के हाथों से गेंद को खेला, वहां पर फील्डर एक हाथ से गेंद को रोका, वहां पर विजय कनौजे थे पॉइंट के क्षेत्र में गेंद को ऑन पर उन्होंने फील्ड किया और इस एक से पावर्स जाकर देवी पावर्स की टीम का स्कोर बढ़ता हुआ अब 7 रन हो चुका है एकमात्र विकेटों के नुकसान पर। प्रणय मुरकर जो अपने टूर्नामेंट में जबरदस्त बैटिंग कर रहे हैं, टॉप स्कोरर बैट्समैन है, लेकिन इस मैच में जल्दी आउट होकर वापस लौट चुके हैं। शुभम मुरकर पहली बार स्ट्राइक पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। दाएं हाथ के बल्लेबाज है, किसी भी टीम की धंजिया उड़ाने की क्षमता उनके पास है। ओवर द विकेट से नागवेकर की गेंद होगी, बढ़िया ड्राइव करते हुए सिंगल्स के सहारे अपना खाता खोला है और जब तक कि विनय करने पहुंच रहे हैं ये दूसरा रन पूरा कर लिया है और इसी के साथ बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट है। अक्षय आ गए थे लेकिन इससे पहले कि विजय कनौजे ने गेंद को उठाया वापस किया। 2 रन की मदद से शुभम मुरकर खाता खोल चुके हैं। संदीप की इनके तरफ से बाउंड्री के बाहर कैच करने के लिए प्राइज है, लेकिन सुमित ओवर द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद बढ़िया गेंद थी, अंतिम क्षणों पर स्टोक को चेक किया लेकिन 3 पॉइंट की जान भी गेंद फील हो रही है। एक लौता रन यहां पर मिलता हुआ शुभम के लिए इस 1 रन की मदद से, जबकि स्कोर बनता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बीच अगली गेंद लेकर फिर से बार अगली गेंद करते हुए बाउंड्री के बाहर कैच करने के लिए भी प्राइज है, 1 हैंड कैच जो कि इस बीच ओवर द विकेट से सुमित की गेंद और बैकफुट पर जाते हुए एक बार हल्का सा स्ट्रोक खेला वहां पर सिंगल्स के लिए मंदार ने और स्ट्राइक रोटेट कर रहे हैं और इस 1 रन की मदद से रन संख्या पहुंच चुकी है 11 के स्कोर पर। 11 रन इस समय बनता बढ़ता हुआ स्कोर। ओवर नंबर 5 का दूसरा जारी है, सुमित गेंदबाजी कर रहे हैं। फिर से एक बार अगली गेंद करते हुए राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे दाएं हाथ के बैट्समैन शुभम मुरकर इस समय सामना करेंगे। सुमित की अगली गेंद पटकती हुई उसको स्ट्रोक के लिए जगह बनाई है, इस बार गेंद कवर की दिशा में है। 1 रन पूरा करते हुए खुद बॉलर पड़ते हुए वहां पर गेंद के ऊपर, लेकिन तब तक ये 2 रन की मदद से रन संख्या 13 पर पहुंचती हुई 13 रन बिना एक विकेट के नुकसान पर, जो कि दूसरे ओवर का खेल जारी है। रन रेट से दबाव होता है रन रेट का, उससे थोड़ा बहुत अच्छे तरीके से स्कोर को मेंटेन कर रही है जाकर देवी पावर्स की टीम। और इस समय शुभम जो कि शक्तियों की सामना करने के लिए तैयार होते हुए शुभम के लिए इस समय सुमित नागवेकर की गेंद उसको उठाकर खेला, गेंद जा रही है सीमा रेखा के फील्डर के हाथ में और शुभम मुरकर यहां पर आउट होते हुए शानदार विकेट, छक्का जड़ाना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को मारने का प्रयास, लेकिन ठीक स्क्वायर लेग पर खड़े थे फील्डर जिन्होंने शानदार कैच किया। शुभम मुरकर के रूप में दूसरा विकेट इस समय जाकर देवी पावर्स की टीम का आउट हो चुका है।
शुभम लगातार दूसरे मैच में टीम के लिए बढ़िया प्रदर्शन नहीं कर सके, आउट होकर वापस लौट चुके हैं। अहमद इस समय बैटिंग करने के लिए पहुंच चुके हैं और सतीश नाचनकर नया और प्रारंभ करेंगे। दाएं हाथ में इस समय गेंदबाज है। 18 बॉल 31 रन की आवश्यकता है। बड़ा मैच होने की संभावना है, जबकि ये सेमीफाइनल का लगभग मुकाबला है। रत्नदीप पाटिलवाड़ी बुर्जोड़े टूर्नामेंट के फाइनल में पोजीशन बना चुकी है। सामना करेंगे यहाँ पर बंदार, अहमद नाकवा नॉस्टेक एंड पर और सतीश नाचनकर पारी का तीसरा ओवर आरंभ करने जा रहे हैं। राइट ओवर द विकेट से पहली गेंद करेंगे, दाएं हाथ से गेंद डालते हुए मंदार को गेंद पटकती हुई शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, फुल किया है और अब देखना यह होगा, एक रन दौड़कर पूरा कर चुके हैं। इस बीच इस एक रन की मदद से जो कि देखना है कि डिक्लेयर है अथवा नहीं, लेकिन एक रन मिल चुका है स्कोर में और एक ही रन का इशारा किया गया अंपायरों के द्वारा। इस एक रन की मदद से डिक्लेयर रन के रूप में रन संख्या बनती हुई स्कोर यहां पर हो चुका है, जबकि कुल मिलाकर 14 रन 30 रन अब भी बनाने हैं। 17 बॉलों पर 17 गेंदों पर 30 रनों की आवश्यकता। चला गडग्यावर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती, आपण पाय वरती घेऊन बसायचं आहे। जे गडग्यावर बसलेले प्रेक्षकांना नम्र विनंती है। 17 बॉल 30 रन की जरूरत है और सतीश इस बार गेंद करते हुए ठाकर गेंद को खेला, ऑन सेट पर गेंद आ रही है स्क्वायर लेग की दिशा में, 4 फील्डर गेंद के ऊपर है, एक हाथ से गेंद को रोका गया, लेकिन 2 रन यहां पर मिल रहे हैं और इसी 2 रन की मदद से अब जीतने के लिए 28 रनों की जरूरत। 16 गेंदे 28 रन की आवश्यकता है जीतने के लिए। इस समय फील्ड लगभग 4 फील्डर आए थे फील्डिंग करने के लिए, गेंद को रोकने के लिए, लेकिन 16 गेंदे 28 रनों की आवश्यकता है। इस ओवर की 2 गेंदें फेंकी जा चुकी है। यह अच्छी बैटिंग एक एंड पर कर रहे हैं मंदार, किए रहे उस समय 16 गेंदे 28 रनों की आवश्यकता है। इस समय 4 फील्डर लगभग बाउंड्री लाइन के अंदर है, ऑन साइड पर फील्डिंग कर रहे हैं। सतीश नाचनकर एक मान्य तरफ रखते गेंदबाज है और इसी बीच अगली गेंद करते हुए 16 गेंद 28 रनों की जरूरत है। ओवर द विकेट से ये गेंद उसको ड्राइव करना चाहते थे, विकेट के पीछे गेंद पहुंच चुकी है और इस समय एकलौता रन मिलता हुआ प्रथमेश सोनार ने वापस संबोधा, एक रन को नहीं बचा सके, लेकिन 27 रनों की आवश्यकता है। 15 बॉल 27 रनों की आवश्यकता, जो कि देखना है कि ज्यादातर स्ट्राइक यदि अहमद के पास मिलती है तो काफी नुकसान हो सकता है, मुश्किल में आ सकती है। डिक्लेयर रन अब जाने की आवश्यकता थी, लेकिन प्रताप ने वैसा नहीं किया है। अहमद के पास स्ट्राइक आ चुकी है, जो कि इस ओवर की 4थी गेंद पर वो बैटिंग करेंगे। 3 गेंद पर उन्हें कोई मौका नहीं मिला बैटिंग करने का। 15 गेंदे 27 रनों की जरूरत है। बड़ा मैच चलता हुआ ओवर द विकेट से गेंद करेंगे, पटकती हुई गए, शॉर्ट बॉल, गेंद बाउंड्री के बाहर आ रही है, शानदार छक्का। ये शॉर्ट गेंद थी और प्रताप ने जो गलती की थी वो रन जा जिस तरीके से पिछले मैच में रत्नदीप पाटिलवाड़ी के प्लेयरों ने जो रणनीति अपनाई थी कि शुरू के बैट्समैन को ज्यादातर खिला रहे थे, लेकिन उसके बाद जब अरफान नाकवा पहुंचे ग्राउंड पर तब उन्होंने शानदार छक्के जड़ाए। 23 रन ओवर में एक ओवर में बटोरे उन्होंने, लेकिन इसी बीच अगली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पे जाते हुए कवर की दिशा में अपरकट किया, एक रन दौड़कर पूरा किया, दूसरे के लिए मांगे, शानदार रनिंग बिटवीन द विकेट किए गए इन दोनों के बिलों के दरमियान और शानदार यहां पर 2 रन लेते हुए अहमद। इन 2 रनों के साथ अब जबकि 19 रन की आवश्यकता है। धीरे धीरे से ही यहां पर पावर साकती हुई की टीम इस मैच में मजबूती के साथ बढ़ रही है। एक बार फिर अगली गेंद करते हुए 13 बॉल 19 रन चाहिए मैच को जीतने के लिए। अब धीरे धीरे रोमांचक स्थिति में जाता हुआ मैच, दर्शक बेहद खुशी में नजर आते हुए बढ़िया मैच देखने का मौका मिलता हुआ। ये गेंद उसको उठाना चाहते थे, एज लगा है, क्या तमाम कोशिश की थी वहां पर प्रथमेश ने, लेकिन एज लेती हुई गेंद निकली विकेट के पीछे और इसी के साथ ये यहां पर ओवर की समाप्ति हो रही है। 18 रन चाहिए जीतने के लिए। आने वाली 12 गेंदों पर ड्रिंक्स जो कि मैदान पर पहुंचेगा। तो इसी बीच जो हमारे स्पॉन्सर कैलासवासी पुरुषोत्तम नारायण कीर यांच्या स्मरणार्थ नितीन पुरुषोत्तम कीर यांच्याकडून चषक शिवसेना गोळक विभाग या विभागाकडून श्री नेताजी पाटील साहेब, बंधुशेठजी वारिशे, नंदाशेठजी मुरकर, महेशजी भाटकर, संदीपजी तोडणकर यांच्याकडून रोख रक्कम 40,000
या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. उपविजेता चषक पराग शरद कीर यांच्याकडून कैलासवासी सुनील सीताराम कीर यांच्या स्मरणार्थ श्रेयस सुनील कीर 20,000 रुपये. रुपेश श्रीधर तोडणकर, श्रीकांत सूर्यकांत पेटकर, श्रीकांत सूर्यकांत पेटकर, रजत दत्तात्रय भाटकर, तेजस मनोहर पालकर, शालिमार कीर, चंद्रकांतजी सुर्वे, सत्यजी शेटे, महेशजी भाटकर, पवन कृष्णकांत कीर, वैभव अशोक सुर्वे, अनुभव वीरेंद्र पांडुरंग सुर्वे, दिगंबर हरीश कीर, अनिल अशोक सुर्वे, सचिन जयवंत कीर, स्वरा संजय रांगणकर, संकेश किशोर पाटील, श्रीकृष्ण आत्माराम कीर, गणेश अनंत सुर्वे, वैभव पावसकर, रवींद्र आत्माराम कीर, तुकाराम विश्वनाथ पेटकर, नंदकुमार दत्ताराम चव्हाण, समीर पिलनकर टाकळेवाडी, रघुवीर विश्वनाथ पेटकर, अद्विक अक्षय तोडणकर, योगित निखिल सुर्वे, संदेश नामदेव कीर, कुमारी गौरी, अमूल्य शैलेश शेटे. 12 बॉल 18 रन चाहिए मैच को जीतने के लिए. इस बीच स्ट्राइक पर बंदार अहमद ने शानदार छक्का जड़ा दिया है अपने इरादे को स्पष्ट करते हुए. बॉलिंग बार पर प्रथमेश सोनार गेंदबाजी कर रहे हैं. 12 बॉल 18 रन चाहिए जीतने के लिए. 3 सिक्सर काम करेगा इस मैदान पर. क्या ऐसा संभव हो सकेगा? 12 बॉल पर 18 यानी कि 3 छक्के आवश्यक. और 2 विकेट से प्रथमेश की गेंद बंदर को और बार पटेल रन से गेंद को खेला. कैच वहां पर खड़े खड़े कैच यहां पर मिलता हुआ सागर के लिए और विकेट नंबर गिर चुका हुआ ये तीसरा. और मंदर आउट होते हुए लूज शॉट खेलने के रूप में कैच आउट होते हुए ऑन साइड पर. ग्यारह गेंदों पर 18 रनों की जरूरत है जीतने के लिए. 11 गेंदों पर 18 रनों की जरूरत है जीतने के लिए. जबरदस्त आयोजन किया जा चुका है जाका देवी क्रिकेट क्लब के सौजन्य से. जाका देवी प्रीमियर लीग लगातार 3 बार इस प्रीमियर के लीग के टूर्नामेंट में फाइनल में पोजीशन बनाने का सौभाग्य प्राप्त हो चुका है. रत्नदीप पाटिलवाड़ी मिर्जोड़े की टीम के लिए 2 बार फाइनल उनके हाथ से निकल चुका है. तीसरी बार वो कोशिश करेंगे चैंपियन बनाने की. लेकिन क्या ये संभव हो सकेगा? आने वाले फाइनल में देखने को मिलेगा. लेकिन मैदान पर आ चुके हैं अरफान नाखवा. अब 18 रन चाहिए. सिर्फ मात्र 11 गेंद शेष है बैटिंग करने के लिए. अरफान नाखवा अहमद नाखवा के साथ बैटिंग करेंगे. प्रथमेश सोनार 11 गेंदों पर 18 रन की आवश्यकता. बल्लेबाजी करते हुए बड़ा स्कोर खड़ा नहीं कर सके यहाँ पर जय वेरीनाथ की टीम. इस बीच तैयार होते हुए अगली गेंद लेकर लगभग पिछला मैच जो कि मेरवी के खिलाफ हारते हारते बचते हुए यहाँ पर जयबेरी की टीम. शॉट ऑफ लाइन गेंद थी, घुमाकर खेला, बढ़िया स्ट्रोक है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा रही है. शानदार छक्का, लेकिन वो प्राइज हाथ से निकल चुका है. हमारे दर्शक पब्लिक वहां पर थी. क्या इसने कर संवेदन क्या से ये निकलते हुए इनाम प्राइज 12 रन. इस समय 10 गेंदों पर कुल मिलाकर 10 बॉल 12 रन और 2 छक्के चाहिए फाइनल में पहुंचने के लिए. राइट विकेट से गेंद करते हुए ये गेंद शॉर्ट बॉल. फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेला, लेकिन देखना कि इस बार क्या होता है. अंपायर का 1 रन का इशारा. अब मात्र 11 रन जीतने के लिए बनाने हैं. 11 रनों की मात्र आवश्यकता. 9 बॉल बाकी है. बाबर शेख हाथीज के मैदान पर ऐन वक्त पर जब पावर्स की टीम हार के कगार पर थी तब बैटिंग करने के लिए पहुंच चुके थे. उनके आइकॉन भी बड़ा प्रदर्शन नहीं कर पाए थे, लेकिन अहम वहां पर अरफान आए और जिन्होंने क्या शानदार बैटिंग की, टीम को जीत दिलाई. उसके बाद बाबर शेख हाथीज के ट्रॉफी की विजेता टीम बन चुकी है ये पावर्स की टीम. वही पावर्स की टीम आज खेल रही है. इस समय 9 गेंदों पर 11 रन चाहिए जीतने के लिए. 9 गेंदों पर 11 रन. लगभग 2 वीक पहले रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम भी खोकन नगर की एक टूर्नामेंट की चैंपियन टीम बन चुकी है. लेकिन इस मैदान पर यह इतिहास है कि वो 2 बार फाइनल गंवा चुके हैं. तीसरी बार चैंपियन बनने की कोशिश करेगा. और इस समय संभवतः उनके सामने टीम जो आ रही है पब्लिक समझ चुकी है कौन सी टीम उनके साथ खेलेगी. 9 गेंदों पर 11 रन चाहिए पावर्स की टीम को यह मैच जीतने के लिए. क्या 9 गेंदों पर ये 11 रन डिफेंस कर सकेंगी, बचा सकेंगी यहाँ पर जय भैरीनाथ की टीम, जो कि मेरवे के साथ क्या जबरदस्त मैच हुआ था. आखिरी गेंद पर मुकाबला चला. किशोर ने क्या शानदार गेंदबाजी की थी नवने मेरवी टीम की तरफ से. 9 बॉल 11 रन और एक बड़ा मुकाबला देखने का मौका मिलता हुआ सौभाग्य प्राप्त हो चुका है.
हमारे जबरदस्त सपोर्टर्स इस टूर्नामेंट के, ना बल्कि इस टूर्नामेंट के इस गोलक पंचक्रोशी में बड़े बड़े जो इनाम यहाँ पर रखे जाते हैं उसमें सबसे जबरदस्त यहाँ पर योगदान दे रहे हैं आदरणीय नंदा शेठ जी मुरकर, आदरणीय नेताजी पाटिल साहब और आदरणीय संदीप जी तोड़नकर, महेश जी भाटकर। एक बार फिर और दो विकेट से गेंद करते हुए, इस बार ऑफ स्टंप के थोड़ी बाहर गेंद थी, अर्पान लगता हुआ और इसी के साथ शानदार विकेट चटकाते हुए यहाँ पर कम बैक करते हुए प्रथमेश सोनार। अब जबकि 8 बॉल 11 रन की आवश्यकता, 8 गेंदों पर 11 रन चाहिए जीतने के लिए। इस समय 8 गेंदों पर 11 रन, विकेट बहुत ही इंपॉर्टेंट मिलता हुआ यहाँ पर जय बरी की टीम के लिए। अब जाकर मैदान पर आ रहे हैं साथ बैटिंग करने के लिए वसीम, जो कि इस समय आ रहे हैं बैटिंग करने के लिए। 8 गेंदों पर 11 रन चाहिए जीतने के लिए, सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। हर छक्के पर 50 का प्राइज, हर 2 लगातार सिक्सर 200 रुपए का प्राइज, शैलेश सुर्वे, संकेत सुर्वे और उसके बाद लगातार 3 सिक्सर 500 का प्राइज है इस टूर्नामेंट के लिए। विकेट लगातार 200 रुपए, लगातार 3 विकेट 500 रुपए का कैश प्राइज, शैलेश सुर्वे, संकेत सुर्वे इनकी ओर से 8 बॉल 11 रन जीतने के लिए चाहिए। लाइनमैन तैयार है, लाइनमैन जय भैरी के बैट्समैन प्रथमेश, भले मैच का फैसला जो भी हो लेकिन उन्होंने जो शॉट खेला था इस इनिंग के, जो कि पहली इनिंग के आखिरी गेंद पर, क्या दर्शनीय स्ट्रोक था। और इसी बीच ओवर द विकेट से गेंद करते हुए बाहर बैकफुट पर जाते हुए इनसाइड लगता हुआ बल्ले के, और सतीश नासनकर ने गेंद को स्फूर्ति के साथ रोका वहां पर। 7 बॉल 11 रन चाहिए जीतने के लिए, जबरदस्त मुकाबला चलता हुआ। एक समय जीतने के लिए 10 गेंद पर 12 रन की आवश्यकता थी, अब जबकि 7 यहां पर गेंदें बाकी है, 11 रन चाहिए जीतने के लिए। मैच में उलटफेर करने की कोशिश जारी है दोनों टीमों की तरफ से और दर्शक बेहद खुश नजर आते हुए मुकाबला देखते हुए। शॉट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर जाकर गेंद को खेला है, लेकिन 1 रन के लिए वहां पर देखना है कि 1 है अथवा नहीं, लेकिन 1 रन तो मिल चुका है, डिक्लेयर का कोई नामो निशान नहीं है। और इस समय 1 रन, अब जबकि ओवर की समाप्ति हो रही है। 10 रनों की आवश्यकता, 6 गेंदों पर 6 बॉल पर 10 रन की आवश्यकता है मैच जीतने के लिए। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। इससे पहले के मुकाबले में भी देखने को मिला, जय भीरनाथ ने अनौलाई मेरवे के बीच में जो मुकाबला था आखिरी गेंद पर चला था। अब यह मैच 6 गेंदें 10 रन की आवश्यकता है। चला सर्व लाईनमन एकत्र बसून चर्चा करू नका, आपण जरा बाउंड्रीवर जायचं, विनंती आपल्याला। 6 बॉल 10 रन की जरूरत है जीतने के लिए। और बॉलिंग मार्कियों पर नया ओवर आरंभ करने के लिए गेंदबाजी करेंगे अक्षय सावंत। अक्षय सावंत दाएं हाथ के गेंदबाज है, मैन फ्रॉम अम्बेशित। 6 गेंदों पर क्या 10 रन वो रोक सकेंगे। और उधर जिस रफ्तार से बैटिंग हो रही है, जो कि वसीम इस समय सामना कर रहे हैं, क्या रन रेट को स्वीकार कर सकेंगे, टारगेट को पार कर सकेंगे। 6 बॉल 10 रन, कुछ भी हो सकता है। और इस समय अक्षय सावंत राइट आर्म ओवर द विकेट से गेंद करते हुए देखना है कि लगातार तीसरे बार फाइनल में रत्नदीप पाटिल वाली टीम के साथ कौन सी फाइनल में टीम खेलेगी, इसका फैसला होगा। 6 बॉल 10 रनों की जरूरत है जीतने के लिए। वसीम तैयार है और वसीम ने क्या बढ़िया शॉट खेला, गेंद जा रहे सीधे वहां पर फील्डर वन बात कहते कि वहां पर फील हो रही है, 1 रन पूरा किया और वहां पर काफी खतरनाक रन पूरा करते हुए और इसी के साथ ये 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज। लेकिन बढ़िया फील्डिंग वहां पर। 8 रन की जरूरत 5 बॉल पर, 8 रन चाहिए जीतने के लिए 5 गेंदों पर। जबरदस्त मुकाबला चलता हुआ, एक संघर्षपूर्ण मैच, इंटरेस्टिंग मैच। सभी दर्शक पब्लिक इस मैच को टकाटक देख रही है, उन तमाम पब्लिक का स्वागत है। और यहां पर लिंक जो कि प्रॉपर
यहाँ पर जो लोग देख रहे हैं मैच यूट्यूब के माध्यम से उनका भी स्वागत। इसी बीच ये गेंद लेग स्टंप के काफी बार खराब गेंद है और निश्चित तौर से ये बोनस रन पावर्स को मिलेगा। वाइड का इशारा आ चुका है और इसी के साथ अब जीतने के लिए 7 रन की आवश्यकता। 5 गेंदे 7 रन जीतने के लिए। अक्षय की खराब गेंद उनके हाथ से रिलीज हुई और काफी खतरा आ चुका है जयवीर नाथने की टीम के लिए। 5 बॉलों पर 7 रनों की जरूरत है। बड़ा मैच चलता हुआ पावर्स की टीम खेल रही है। इसमें जो और विकेट से ये गेंद और वसीम लाल क्या तो गेंद को खेला, बहुत ही शानदार फील्डिंग और रन आउट का खतरा था, लेकिन जबरदस्त बढ़िया रनिंग विकेट यहां पर देखने को मिली। 6 रन 4 बॉल 6 जिसमें चला सर्वांनी पाय वरती करून बसा. विनंती जी गडगर बसलेले प्रेक्षक आहे, जे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे सामन्यात कोणताही अडथळा येऊ देऊ नका. विनंती आपल्याला सामन्याचा आनंद लुटा, परंतु आपल्यापासून कोणते अडथळे या ठिकाणी येऊ देऊ नका. लांबून लाईनमननी पण सांगू नका, आपण तिथे जा. आपले सर्व प्रेक्षक ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आज रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. विनंती केली जाते मागच्या दिशेने सर्व प्रेक्षक बसलेत, आपण गडग्याच्या बाहेर जा. प्रत्येक धावी ते महत्वाचे आहे आणि जर का या एका धावेमध्ये कोणत्याही संघाच्या बाजूने सामना चुकला तरी ते त्या संघासाठी ते घातक ठरू शकते. विनंती केली जाते जे प्रेक्षक बसले ते आपण उठायचंय तिथून. अहमद 4 बॉल 6 रन जीत के लिए बनाने हैं और इसी बीच इस ओवर की अगली गेंद दाहिने हाथ से ये गेंद बढ़िया गेंद डालती हुई, क्या शानदार गेंद का ये है, बिल्कुल ऑफर मिले स्टंप पर गेंद थी, बिल्कुल एक स्ट्रोक को ऑफर करना चाहते थे. अहमद बीट हो गए हैं. अब 3 बॉल 6 रन 3 गेंदों पर 6 रन की जरूरत है. जबरदस्त मुकाबला, इंटरेस्टिंग मैच चलता हुआ. 3 बॉलों पर 6 रन की जरूरत है. अहमद के पास बड़ा स्ट्रोक खेलने की क्षमता है, लेकिन ऐसा हो नहीं सका है अब तक. 3 गेंदों में 6 रन, कुछ भी हो सकता है इस मैच में. 3 गेंदों पर 6 रनों की जरूरत है. अक्षय सावन गेंद कर रहे हैं, एक अतिरिक्त गेंद भी उन्होंने डाली है इस ओवर में. 3 बॉल 6 रनों की जरूरत है. दर्शक बेहद खुशी में नजर आते हुए बड़ा मुकाबला देख रहे हैं. इंटरेस्टिंग. लाइनमैन अपने जगह पर तैयार रहे. लाइनमैन 3 गेंदे 6 रनों की आवश्यकता है. बड़ा आयोजन किया जा चुका है जाका देवी क्रिकेट क्लब की जानिब से. 3 गेंदे 6 रन की जरूरत है. 3 बॉल 6 रन चाहिए. इस बीच अगली गेंद लेकर राइट महोदय कैसे गेंद करेंगे. अक्षय फील्डिंग का मुनायना कर रहे हैं. तमाम फील्डर बाउंड्री को घेरे हुए हैं. एक तगड़ा बैट्समैन जो कि आक्रामक शैली का बैट्समैन सामना करते हुए अहमद नकमा. इस समय 6 रनों की जरूरत है. ये गेंद बीट हुए, बढ़िया गेंद है और स्ट्राइक पर आना चाहते हैं. अहमद मजबूर हो रहा है उनके लिए. अब रन आउट हो रहे हैं और इसी के साथ अब देखना है कि किस बैट्समैन को आउट दिया जा सकता है. ऐसे में यहां पर वसीम को स्ट्राइक देने के चक्कर में अहमद जैसा मजबूत बल्लेबाज नौबत मैदान पर यह आई कि उनको अपना विकेट गंवाना पड़ा और वो स्ट्रोक लगा सकता था. लेकिन 2 गेंदे 6 रन, 2 बॉल 6 रन जीतने के लिए बनाने हैं. क्रिकेट दबाव का खेल है, दबाव बढ़ता जाता है और दबाव में से निकलती हुई रत्नदीप पाटिलवाड़ी ने जीत का सुगंध चखा दिया है. और क्या बड़े दोस्त टूर्नामेंट इससे पहले जीत चुके हैं. कोकण नगर का बड़ा टूर्नामेंट जीता है. इस टूर्नामेंट में उन्होंने फाइनल में पोजीशन बनाई है. दबाव में आते हुए अहमद नाकवा ने अपना विकेट गंवा दिया. 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता है. हर्षल आगे हैं. 2 बॉल 6 रन जीतने के लिए बनाने हैं. दो गेंदे 6 रन जीतने के लिए बनाने हैं. काफी जबरदस्त मैच. हर्षल आ चुके हैं. अंपायर संकेत देखिए कि कोई हमारी पब्लिक अंदर तो नहीं है बाउंड्री के. जरा पीछे मुड़कर देखिए. संकेत आपण पाठी वळून जरा बघा कृपया. कोण जर प्रेक्षक आत असेल ठीक है. 2 गेंदों से 6 रनों की आवश्यकता. हर्षल सामना करेंगे. ये गेंद उसको उठाना चाहते थे, उसको उठाकर खेला. ये शानदार छक्का, विनिंग छक्का. छक्के के साथ मैच को समाप्त कर दिया है. लगभग हारी हुई बाजी जीतते हुए यहां पर हर्षद ने क्या कमाल
बाहर हो रही है, लेकिन जबरदस्त खेल का उन्होंने प्रदर्शन किया। ते यांनी स्वीकारायचं आहे। चला, यानंतर जर कोणाला बक्षीस या ठिकाणी डिक्लेअर करायचं असेल, कृपया बक्षिसाची रक्कम या ठिकाणी जमा करा कमिटीकडे। त्यानंतर ह्या बक्षिसाच्या नंतर म्हटलेलं आहे, आणि निकेत या बक्षिसाच्या नंतर म्हणजे फायनल पूर्वी ज्यांना कोणाला रोख बक्षीस लावायचं असेल त्यांनी कमिटीकडे पैसे परंतु जमा करायचे आहेत। त्यानंतर अनाउन्समेंट केली जाईल आणि बक्षिसाची रक्कम कोणत्याही परिस्थितीमध्ये परत दिली जाणार नाही आहे याची देखील नोंद घ्यायची आहे। एक मोठी टुर्नामेंट या ठिकाणी खेळवली जाते। ज्याला कोणाला या ठिकाणी बक्षीस लावायचं असेल त्यांनी कमिटीकडे पैसे जमा करायचे आहेत, परंतु बक्षिसाची रक्कम परत मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे। आताच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी ठरतोय जाकादेवी पावस संघाचा धडेकेबाज फलंदाज ज्याने आपल्या नावाचा बोलबाला या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये ठेवलाय तोच अहमद नाखवा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी ठरतोय। विनंती केली जाईल अहमद नाखवा आपण नाणेफेक कक्ष जवळ या। आणि वसीम तुला देखील मी विनंती करतोय तू देखील नाणेफेक कक्ष जवळ ये। तुझ्यासाठी इथे संदीप तोडणकर साहेब यांच्याकडून जे 100 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं होतं ते तुला दिलं जात आहे। वरच्या चेडूवरती तुझ्या माध्यमातून लगावलेला षटकार विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे हा सामना एक हाती फिरवला गेला। हर्षल भाटकरच्या माध्यमातून लगावलेला अप्रतिम आपल्याला षटकार पाहायला मिळाला। संघाला 6 धावांची गरज होती 2 चेडूवरती आणि त्यानंतर हर्षल भाटकरच्या माध्यमातून आपल्याला अप्रतिम षटकार पाहायला मिळाला। आणि वसीमने ते आपल्या संघासाठीचे 5 धावांचे योगदान दिलं। अप्रतिम इथे आपल्याला सीमारेषेवरती त्याच्या माध्यमातून कामगिरी पाहायला मिळाली। संदीप तोडणकर साहेब यांच्याकडून त्याच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं गेलं। 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं गेलंय। हर्षल भाटकरच्या षटकारासाठी निकेत तोडणकर यांच्याकडून 500 रुपयाचे ते कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमलंय। निकेत तोडणकर तुम्हाला देखील मी विनंती करेन